व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं PDF आणि एका वर्षाचं बघा लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF, IMP नोट्स आणि बघा पेपर सर्व काही PDF पाहिजे असतील तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांना बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली। सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1985 या वर्षी पहा सार्क संघटनेची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील राज्यांचे बघा राज्यपाल हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली। बघा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे। बघा सन 1993 या वर्षी पहा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, GST ची बघा अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा आसाम हे राज्य पहा GST ची अंमलबजावणी करणारे भारतामधले या ठिकाणी पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय जनता पक्ष म्हणजे BJP ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा भारतीय जनता पक्ष म्हणजे BJP ची स्थापना पहा सन 1980 या वर्षी पहा BJP ची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये खालीलपैकी कोणी केलेली आहे। बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना बघा सन 1920 मध्ये पहा लाला लजपत राय बघा यांनी स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्राचं धन विधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सर्वात प्रथम मांडावे लागते। केंद्राचं पहा धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा धन विधेयक बघा सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये मांडावे लागते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, GST म्हणजे वस्तू व सेवा कर दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो। GST म्हणजे वस्तू व सेवा कर दिन कोणत्या तारखेला असतो। बघा 1 जुलै बघा या दिवशी वस्तू व सेवा कर या ठिकाणी दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला। भारताने बघा आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता। बघा पोखरण या ठिकाणी बघा भारताने आपला पहिला अणुस्फोट या ठिकाणी केला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या बघा विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून एकूण खालीलपैकी किती सभासद निवडले जातात। बघा या ठिकाणी 1/12 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय बघा अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते। बघा डॉक्टर होमी भामा हे बघा भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील मुख्यमंत्र्यांचा बघा राजीनामा म्हणजे संपूर्ण या ठिकाणी मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी या ठिकाणी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजेत। बघा राष्ट्रपती बघा व्हायचं असेल तर वयाचे बघा कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण असायलाच पाहिजेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती। कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे। बघा ओटावा कॅनडा या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इटली या देशाचं चलन खालीलपैकी बघा इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे।
मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 लिरा बघा इटली या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे बघा प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. बघा प्रमोद सावंत बघा गोवा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो. जागतिक शौचालय दिवस कोणत्या दिवशी पाळण्यात येतो. बघा 19 नोव्हेंबर बघा या दिवशी जागतिक शौचालय दिवस या ठिकाणी पाळण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 2 रेखावृत्तावरील बघा सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर खालीलपैकी किती असते. बघा 2 रेखावृत्तावरील बघा सर्वात जास्त अंतर बघा विषुववृत्तावर 110 किमी या ठिकाणी असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र बघा मणिकरण जे की हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा शोभा डे स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो. राज्यांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो. बघा राज्यांचा बघा आकस्मिक निधी बघा राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्पायरोगायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं शैवाळ आहे. स्पायरोगायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं शैवाळ आहे. बघा स्पायरोगायरा बघा या ठिकाणी हरित शैवाळ या प्रकारचे या ठिकाणी शैवाळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो. बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो. बघा या ठिकाणी बघा 2.42 एवढा हिऱ्याचा या ठिकाणी अपवर्तनांक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होते. बघा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचं या ठिकाणी मुखपत्र होते. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दीनबंधू बघा हे वर्तमानपत्र सत्यशोधक समाज या ठिकाणी मुखपत्र होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता. बघा गोपाळ गणेश आगरकरांनी बघा बुद्धी प्रामाण्यवाद या विचारांचा पुरस्कार केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 15 ऑक्टोबर या दिवशी पहा वाचन प्रेरणा दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक. माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. बघा विश्वनाथ आनंद बघा यांचं या ठिकाणी माइंड मास्टर या नावाचं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक बघा जीएसटी विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र बघा देशामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य होते. बघा जीएसटी विधेयकाला बघा मंजुरी देणारे महाराष्ट्र बघा देशामध्ये 9व्या क्रमांकाचं राज्य होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी वा भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे. बघा अप्सरा बघा भारताची पहिली अणुभट्टी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा आधुनिक अर्थशास्त्रांजनक बघा असे ॲडम स्मिथ यांना बघा आधुनिक अर्थशास्त्रांजनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडण्यात आली. बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना कोणत्या वर्षी मांडण्यात आली होती. बघा सन 1970 या वर्षी बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मांडण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रोहतांग खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली. बघा रोहतांग ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे. तर हिमाचल प्रदेश राज्यामधली ती खिंड आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापना सन 1994 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभे बघा निवडणुकीमध्ये सर्वात उंचावरचं बघा मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सर्वात उंचीवरच्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमधलं या ठिकाणी मतदान केंद्र होते. प्रश्न क्रमांक 40 बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालील भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत. बघा डॉक्टर आनंदीबाई जोशी बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा उमरेड हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी उमरेड बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये. उमरेड
बघा उमरेड बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, प्राणहिता ही नदी बघा गोदावरी या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा? मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, सन 1958 या वर्षीचा तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी राज्य विधिमंडळाचं बघा वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणता आहे? बघा राज्य विधिमंडळाचं बघा वरिष्ठ सभागृह बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषद बघा या ठिकाणी राज्य विधिमंडळाचं या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामुदायिक विकास हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षीचा? बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे? बघा सन 1952 या वर्षी या ठिकाणी कार्यक्रम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात? जिल्हा परिषद बघा राज्य सरकार बघा या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी बरखास्त करू शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे? बघा फातिमा बीबी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक एलपीजी गॅसमध्ये मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात? एलपीजी गॅसमध्ये मुख्य घटक ब्युटेन आणि प्रोपेन बघा एलपीजी गॅसमध्ये या ठिकाणी मुख्य घटक असतात. प्रश्न क्रमांक 50 बघा, हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? बघा हेनरी कॅव्हेंडिश बघा यांनी हायड्रोजन या वायूचा शोध हा लावला आहे. प्रश्न क्रमांक पुढे, विद्युत बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पन्नालाल घोष बघा पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा पन्नालाल घोष बघा बासरी वादक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रास दांडिया हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी? बघा रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी रास दांडिया बघा रास दांडिया बघा हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गुजरात या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या प्रसिद्ध लेणी आहेत? खजुराहो लेणी बघा मध्य प्रदेश या राज्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुलमर्ग सोनमर्ग थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये? गुलमर्ग सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा गुलमर्ग सोनमर्ग थंड हवेची ठिकाणे बघा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये बघा थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहांना खालीलपैकी कोणती नदी? भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? बघा भगीरथी व अलकनंदा बघा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग यांच्या कारकिर्दीमध्ये बघा जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज यांचा रंग खालीलपैकी कोणत्या रंग? महाराष्ट्र राज्याचा बघा पोलीस बघा ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगांचा असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडद निळ्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक स्वाती साठ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा? बघा यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा यवतमाळ हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घोडाझरी असोलमेंढा बघा हे महाराष्ट्रामधले बघा प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा घोडाझरी असोलमेंढा बघा हे प्रमुख सरोवर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील,
गोंदिया या जिल्ह्यामधल्या ठिकाणी प्रमुख सरोवर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काटेपूर्णा बघा महाराष्ट्रामधलं महत्वाचं धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा काटेपूर्णा बघा हे महाराष्ट्रामधलं बघा महत्वाचं धरण बघा अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोरकू बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा कोरकू बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोहनजोडो संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडले? मोहनजोडो बघा ही संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मॉन्टेगू चेम्सफोर्ड हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा सुधारणा कायदा आहे? मॉन्टेगू चेम्सफोर्ड हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा सन 1919 या वर्षीचा कायदा आहे. महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील महात्मा गांधी यांनी पहा मजूर महाजन संघ यांची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी बघा बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती आहे? बघा पावनखिंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूतान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? भूतान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता भूतानची राजधानी थिम्पू. बघा भूतान या देशाची राजधानी आहे.